हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरीन याचं आता आपण 5वं लेक्चर लक्षामध्ये घेतो आहोत. आपण चौथ्या लेक्चरमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड यामध्ये हॅलोजनेशन ऑफ अल्केन आपण लक्षामध्ये घेतलं होतं. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन आणि फ्लोरिनेशन अशा 4 मेथड्स आपण लक्षामध्ये घेतल्या होत्या. आज आपल्याला सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड लक्षामध्ये घ्यायची आहे. ही जी मेथड आहे ही मेथड आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्कीन. ही मेथडसुद्धा आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत, पण आता या वर्षीला आपल्याला ही डिटेलमध्ये पुन्हा लक्षामध्ये घ्यायची आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड दॅट इज हॅलोजन ॲसिड टू अल्कीन. Alkene when reacts with a HX that is halogen acid, HCl, HBr or HI, then we get alkyl halide. This is addition of hydrogen halide to alkene. Order of reactivity मध्ये HI हा लवकर रिॲक्शन मध्ये भाग घेतो. याचं कारण त्याची बॉन्ड लेंथ जास्त आहे आणि बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे बॉन्ड वीक आहे आणि म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. तर लिस्ट रिॲक्टिव्ह जो आहे तो लिस्ट रिॲक्टिव्ह आहे HCl. अल्कीनचा जर का आपण विचार केला तर अल्कीनमध्ये तुम्हाला माहिती आहे C डबल बॉन्ड C ही बॉन्डिंग असते. अल्कीन इज ऑफ 2 टाइप. 2 प्रकारचा अल्कीन आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. एक आहे सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल अल्कीन. आता सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे काय तर सिमेट्रिकल अल्कीनमध्ये डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला असणारे जे पार्ट्स आहेत ते सारखे असतील. बघा, हा डबल बॉन्ड इकडे पण CH2 आहे, इकडे पण CH2 आहे, म्हणजे इथिलीन हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. त्याच वेळेला ब्यूट 2इन हा सुद्धा सिमेट्रिकल अल्कीन आहे. डबल बॉन्डच्या या साईडला CH3 आणि या साईडला सुद्धा CH3 आहे. दॅट्स वाय इथिलीन अँड ब्यूट 2इन बोथ आर सिमेट्रिकल अल्कीन. तेच जर का आपण प्रोपीनचा विचार केला CH3 CH डबल बॉन्ड CH2 तर हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, कारण डबल बॉन्डच्या इकडे CH2 तर या बाजूला CH3 आहे. आयसोब्युटिलीन हा सुद्धा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे. डबल बॉन्डच्या इकडे CH2 तर या साईडला वेगळाच ग्रुप आहे. म्हणजे अल्कीन हा 2 प्रकारचा आहे. एक आहे सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरा आहे अनसिमेट्रिकल अल्कीन. पहिल्यांदा आपण जी रिॲक्शन लक्षामध्ये घेणार आहोत ती आहे ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड टू सिमेट्रिकल अल्कीन. हॅलोजन ॲसिडची सिमेट्रिकल अल्कीन सोबत आपण रिॲक्शन लक्षामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी जो सिमेट्रिकल अल्कीन आपण चूज केलेला आहे तो आहे इथिलीन. इथिलीन व्हेन रिॲक्ट्स विथ HBr, HCl, HBr, HI पैकी आपण सध्या HBrची निवड केलेली आहे, अर्थात HCl आणि HI सुद्धा वापरता आले असते. इथिलीन व्हेन रिॲक्ट्स विथ HBr देन वी गेट इथिल ब्रोमाइड. या ठिकाणी काय होतं, H आणि Br पैकी हायड्रोजन एका कार्बनला अटॅच होतो, ब्रोमीन दुसऱ्या कार्बनला अटॅच होतो. कोणी कुठेही अटॅच दाखवला तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे, कारण हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. समजा हा हायड्रोजन इथे ॲड झाला असं आपण म्हणू, म्हणजे CH2चा काय होईल CH3 आणि ब्रोमीन याला ॲड झाला म्हणजे CH2Br आणि हा जो डबल बॉन्ड आहे इट गेट्स कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हियर ॲडिशन टेक्स प्लेस इनटू पाय बॉन्ड सो दॅट डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. म्हणजे हा जो ब्रोमीन आहे हा इथे ॲड झाला आणि हायड्रोजन इथे ॲड झाला म्हणजे आपल्याला मिळाला CH3 CH2Br दॅट इज इथिल ब्रोमाइड. या सिमेट्रिकल अल्कीनचं एक वैशिष्ट्य आहे. सिमेट्रिकल अल्कीन व्हेन रिॲक्ट्स विथ अ हॅलोजन ॲसिड इट गिव्स ओनली 1 प्रॉडक्ट. तो एकच प्रॉडक्ट आपल्याला देतो आहे आणि तो प्रॉडक्ट आहे इथिल ब्रोमाइड. इथिलीन व्हेन रिॲक्ट्स विथ HBr वी गेट सिंगल प्रॉडक्ट दॅट इज इथिल ब्रोमाइड. दुसरं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते आहे ब्यूट 2इन. ब्यूट 2इन इज ऑल्सो अ सिमेट्रिकल अल्कीन. धिस इज ब्यूट 2इन. हा सुद्धा सिमेट्रिकल अल्कीन आहे. This symmetrical alkene that is but 2in when reacts with HBr. आता काय होईल, या ठिकाणी आपण हायड्रोजन याला समजा ॲड केला
ब्रोमीन समजा याला ॲड केला आपण, ॲडिशन टेक्स प्लेस इंटू द पाय बॉन्ड सो दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. मग इथे CH याला कोण अटॅच होतोय, ब्रोमीन, या CH ला कोण अटॅच होतोय, H, आणि डबल बॉन्डचा काय होईल, सिंगल बॉन्ड. मग आपल्याला प्रॉडक्ट मिळतो CH3 CHBr CH2 CH3 दॅट इज 2 ब्रोमोब्युटेन. कोणती स्टेप बघतोय आपण, addition of halogen acid to symmetrical alkene gives only one product, ethylene. When reacts with HBr we get ethyl bromide. Butene, which is a symmetrical alkene, when reacts with HBr then also we get only one product, that is 2-bromobutane. Here addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. And symmetrical alkene gives only one product. आता आपल्याला अनसिमेट्रिकल अल्किनची काय रिॲक्शन होते हॅलोजन ॲसिड सोबत ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड टू अनसिमेट्रिकल अल्किन. आता अनसिमेट्रिकल अल्किनचं उदाहरण म्हणून आपण प्रोपीनला निवडलेलं आहे. प्रोपीन हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. इट व्हेन रिॲक्ट्स विथ HBr, त्याची जेव्हा आता HBr सोबत रिॲक्शन आपण करू तर आता आपल्यासमोर प्रश्न हा पडणार की हायड्रोजन कोणत्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होईल आणि ब्रोमीन कोणत्या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होईल. तर याकरता आपल्याकडे आहे मार्कोनिकॉव्स रूल. मार्कोनिकॉव्स रूलचा विचार करून या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येतं. अनसिमेट्रिकल अल्किन व्हेन रिॲक्ट्स विथ हॅलोजन ॲसिड देन वी गेट 2 product. One is major and other is minor, and this is according to Markovnikov's rule. काय आहे मार्कोनिकॉव्स रूल, 11वी मध्ये आपण लक्षामध्ये घेतलेला आहे, आपण एकदा रिवाइज करणार आहोत. मार्कोनिकॉव्स रूल हा जो आहे त्याचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला मेजर आणि मायनर प्रॉडक्ट इथे मिळाल्याचं दिसून येतं. बघा, हा घेतला आपण प्रोपीन जो अनसिमेट्रिकल अल्किन आहे, त्याची रिॲक्शन घेतली आपण HBr सोबत. हा HBr सुद्धा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. का बरं अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, बॉन्डच्या इकडे ब्रोमीन आहे, इकडे हायड्रोजन आहे, वेगवेगळे ॲटम्स आहेत आणि त्यामुळे तो अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. मार्कोनिकॉव्स रूल काय सांगतो, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन देन निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड इट इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. म्हणजे या ठिकाणी हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा अशा डबल बॉन्डेड कार्बनला लागेल ज्याला कमी संख्येने हायड्रोजन आहेत. या डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहे, या डबल बॉन्डेड कार्बनला 1च हायड्रोजन आहे. त्यामुळे ब्रोमीन प्रामुख्याने याला अटॅच झाल्याचं दिसेल आणि हायड्रोजन प्रामुख्याने याला अटॅच झाल्याचं दिसेल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्शन होईल सिंगल बॉन्डमध्ये. मग काय प्रॉडक्ट मिळेल, CH3 CHBr CH3. अशा पद्धतीने आपल्याला 2-ब्रोमोप्रोपेन 80% हा मेजर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं दिसेल. त्याच वेळेला मायनर प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला मिळतो. तो अर्थात तो 20%च असतो आणि तो 1-ब्रोमोप्रोपेन आपल्याला मिळालेला आहे. त्यामध्ये काय होतं, ब्रोमीन याला अटॅच होण्याच्या ऐवजी काही प्रमाणात याला अटॅच होतो आणि हायड्रोजन इकडे अटॅच होतो. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये होतं आणि आपल्याला मिळतो CH3 CH2 CH2Br जो तुम्हाला 20% मिळाल्याचं दिसून येत आहे. इथे आपण मार्कोनिकॉव्स रूल वापरलेला आहे. मार्कोनिकॉव्स रूल हा 2-3 पद्धतीने वापरला जाऊ शकतो. प्रामुख्याने आपण कोणता वाक्यामध्ये जर का पाठ करायचा म्हटला तर कोणता मार्कोनिकॉव्स रूल आपण घेत असतो, अनसिमेट्रिकल रिएजन व्हेन ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन देन निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजन गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड इट इज ऑब्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. म्हणून प्रोपीनची जेव्हा HBr सोबत रिॲक्शन घेतली तेव्हा 2-ब्रोमोप्रोपेन हा मेजर प्रॉडक्ट 80% आपल्याला मिळाला आणि 1-ब्रोमोप्रोपेन हा मायनर प्रॉडक्ट 20% आपल्याला मिळालेला आहे. इथे मार्कोनिकॉव्स रूलची भाषा काय वापरली होती, अनसिमेट्रिकल रिएजन ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन देन निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम
अँड इट इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. आपण दुसऱ्या भाषेमध्ये मार्कोनिकॉव्स रूल आता लक्षामध्ये घेणार आहोत. व्हेन अनसिमेट्रिकल रिएजन इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्कीन देन निगेटिव्ह पार्ट ऑफ द अनसिमेट्रिकल रिएजन गोज टू दॅट कार्बन ॲटम विच इज मोर सबस्टिट्यूटेड. काय शब्द वापरला शेवटी? विच इज मोर सबस्टिट्यूटेड. आता मोर सबस्टिट्यूटेड ही काय कन्सेप्ट आहे? समजा आपण बेसिक अल्कीन जर का घेतला तर तो इथिलीन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. या ठिकाणी डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहे, इकडे पण डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहे. हा झाला अनसबस्टिट्यूटेड अल्कीन. या ठिकाणी कुठेही सबस्टिट्यूशन नाही. पण इथला हायड्रोजन जाऊन इथे जर का आपण CH3 घेतला तर धिस कार्बन यातला एक हायड्रोजन आपण काढलेला आहे आणि त्यामुळे इथे मोर सबस्टिट्यूटेड कार्बन हा झाला. इथे दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन आहे म्हणजे धिस कार्बन इज अनसबस्टिट्यूटेड अँड धिस कार्बन इज मोनो सबस्टिट्यूटेड. दुसरं, इथे जर का CH3 अजून आणला तर अजून सबस्टिट्यूशन आपण इथे वाढवलेलं आहे. तर आपण मार्कोनिकॉव्स रूलची दुसरी भाषा काय घेतली? Unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, then negative part goes to that carbon atom which is more substituted, that is having less number of hydrogen atom. जर का तो more substituted आहे याचा अर्थच त्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी असणार आहे. तिथे निगेटिव्ह पार्ट प्रामुख्याने गेल्याचं दिसेल आणि आपल्याला मेजर प्रॉडक्ट हा आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. हे मार्कोनिकॉव्स रूलचं दुसरं स्टेटमेंट आहे. दोन स्टेटमेंट मधला फरक काय आहे? निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असं म्हटलं जातं किंवा असंही म्हटलं तरी चालेल. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच इज मोर सबस्टिट्यूटेड. अशा तऱ्हेने मेजर आणि मायनर असे 2 प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळाल्याचं दिसतंय. आपण रिॲक्शनला कोणत्या सुरुवात केली आहे? ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू अल्कीन. यामध्ये 2 भाग पाडले आपण, एक सिमेट्रिकल अल्कीन आणि दुसरा अनसिमेट्रिकल अल्कीन. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला सारखे ग्रुप्स असतात. अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स असतात. मग 2 प्रकारच्या रिॲक्शन्स इथे मी तुमच्या समोर मांडल्या. पहिली होती ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू सिमेट्रिकल अल्कीन. या रिॲक्शन मध्ये आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसतं. 2 एक्झाम्पल तुमच्या समोर मांडले. इथिलीनची HBr सोबत रिॲक्शन घेतली, एकच प्रॉडक्ट मिळेल, इथिल ब्रोमाइड. त्याच्यानंतर ब्यूट 2 इन हा सिमेट्रिकल अल्कीन घेतला, त्याची HBr सोबत रिॲक्शन घेतली, पुन्हा एकच प्रॉडक्ट मिळाला, तो म्हणजे 2 ब्रोमो ब्यूटेन. 100% तो प्रॉडक्ट मिळतो. बरं, जसं आपण HBrच्या रिॲक्शन्स घेतल्या तशाच तुम्ही HCl आणि HIच्या रिॲक्शन लिहून पाहायला हरकत नाही. सारख्याच रिॲक्शन होतील. जर का तुम्ही HCl घेतला तर इथिल क्लोराईड मिळेल किंवा 2 क्लोरो ब्यूटेन मिळेल. जर का तुम्ही HI घेतला तर इथिल आयोडाईड मिळेल आणि इथे 2 आयोडो ब्यूटेन मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. तशीच आपण दुसरी रिॲक्शन घेतली, ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड टू अनसिमेट्रिकल अल्कीन. अनसिमेट्रिकल अल्कीन सोबत जेव्हा हॅलोजन ॲसिडची आपण रिॲक्शन घेतो तेव्हा 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळतात, एक मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट. मेजर प्रॉडक्ट कोणत्या रूलनुसार मिळत असतो? तर मार्कोनिकॉव्स रूलनुसार. मार्कोनिकॉव्स रूल 2 पद्धतीने मांडला. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम किंवा निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच इज मोर सबस्टिट्यूटेड अँड इट इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. इथे या कार्बनला एकच हायड्रोजन आहे, या डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहे म्हणजे इथे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहे म्हणजे हा कार्बन मोर सबस्टिट्यूटेड आहे. तर निगेटिव्ह पार्ट त्याला लागेल आणि हायड्रोजन याला लागेल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये होईल. तर 2 ब्रोमो प्रोपेन 80% मेजर प्रॉडक्ट आणि थोड्या प्रमाणामध्ये 1 ब्रोमो प्रोपेन 20% हा मायनर प्रॉडक्ट म्हणून मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थात ही जी रिॲक्शन आपण घेतली आहे, ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड टू अनसिमेट्रिकल अल्कीन, या ठिकाणी सेम रिॲक्शन जर का आपण हायड्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड किंवा बेन्झॉइल परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जर का आपण केली तर वेगळेच प्रॉडक्ट मिळाल्याचं आपल्याला दिसतं. ते सुद्धा आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं